चंद्रपूरमध्ये भाजपच्या वतीने नगरसेवकांच्या 24 अधिकृत गटाची स्थापना करण्यात आली। यामध्ये चंद्रशेखर शेट्टींची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर काँग्रेसकडून गटनेता म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक सचिन कत्याल यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला, मात्र त्यांच्या गटाची स्थापना होऊ शकली। नाशिक महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। मंत्री गिरीश महाजन आज नाशिकमध्ये सर्व नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक घेणार आहेत। याच बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची देखील घोषणा होणार असल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची नियमित मंगळवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली। अजित पवारांचं दुःखद निधन आणि राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम यामुळे हा निर्णय घेण्यात आला। भारत आणि अमेरिकेमधला ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय, जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं ट्विट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। विजय वडेट्टीवार यांनी भविष्यवाणी विषयावर कोर्स केलाय वाटतं, कारण ते आजकाल प्रत्येक विषयावर भविष्यवाणी करत असतात असा टोला भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वडेट्टीवार यांना लगावला। शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केले। कोरेगाव तालुक्यामध्ये आसरे गावातले सरपंच आणि माजी सरपंचांवर हल्ला करून त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। या निषेधार्थ शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यामध्ये धरणं आंदोलन केलं। या आंदोलनामुळे कोरेगाव पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। गणेश नाईकांनी शंभूराज देसाईंच्या पाटण तालुक्यात सभा घेऊन त्यांच्यावर टीका केली। नवी मुंबईच्या प्रचारामध्ये मालकमंत्री आला होता, त्यानं माझा टांगा पलटी करतो, परवानगी द्या असं म्हटलं होतं। मी परवानगी देतो, माझा टांगा पलटी करून दाखवा असं आव्हान नाईकांनी दिले। कुणाची दादागिरी ऐकून घ्यायची नाही असं नाईक यांनी म्हटलं। रायगडच्या माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला। राष्ट्रवादी माजी पंचायत समिती सभापती शकुंतला टेंबे आणि राम टेंबे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेनं सुनील तटकरे यांना मतदान करून आम्ही पाप केलं असं विधान विकास गोगावले यांनी केलं। यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना एकटी लढत असून विरोधकांवर प्रचार सभेतून विकास गोगावले यांनी तोफ टाकली। नागपूरमध्ये आता एमआयएमची मोठी ताकद असल्याचं वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केलं। देश तोडणारा मी जिना नाही असं देखील ओवैसी म्हणाले। अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या स्मृती जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या अशी मागणी केली। अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव या लाडकी बहीण योजनेला देण्यात यावं, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं मिटकरी म्हणाले। अजित पवारांच्या विमान अपघातावर चर्चा करण्यासाठी सरकारनं विधिमंडळाचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली। या माध्यमातून विमान अपघातासंदर्भातल्या अनेक प्रश्नांवर चर्चा होईल असं ते म्हणाले। दरम्यान या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचं मिटकरी म्हणाले। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची गटनोंदणी पूर्ण झाली असून गटनेतेपदी दत्तात्रय कावरे यांची निवड करण्यात आली। स्वबळावर निवडणूक लढवल्यानं शिवसेना आता महापालिकेमध्ये विरोधी बाकांवर बसणार असून विरोधी पक्षनेतेपदावर देखील आपला दावा सांगणार असल्याची माहिती। चांदवडमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली। भाजपनं जागा वाटपात आणि सत्तेतल्या सहभागात आरपीआयला पूर्णपणे डावलल्यानं आरपीआय कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे। भाजपनं आरपीआयला कडीपत्त्यासारखं वापरून फेकून देऊ नये अशा कडक शब्दात आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश संपर्क नेते ताराचंद अहिरे यांनी इशारा दिला। काळगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची तळमावली इथं सभा पार पडली। पाटण तालुक्याची पंचायत समिती आणि सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद ही भाजपची होईल अशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। जनतेमध्ये प्रचंड उत्साह असल्याचं मंत्री गोरे यांनी म्हटलं। अर्थसंकल्प विविधांगी आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्णत्वास नेणार आहे। हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी शेती, पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये भर घालणार असल्याचं मत भाजप नेते परिणय फुके यांनी व्यक्त केलं।